अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच असल्याचं स्पष्ट, सीबीआयकडून क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आलाय। अभिनेत्री रिया चक्रवर्तीला देखील क्लीन चिट देण्यात आली आहे। कुठलाही पुरावा न सापडल्यानं सीबीआयचा तपास बंद। सुशांत सिंहची हत्या होताना नोकरानं मोबाईलमध्ये शूटिंग केलं होतं। आमच्याकडचे पुरावे वेळ आल्यावर पोलिसांना देऊ, सुशांत सिंहच्या मृत्यूवरून नारायण राणेंचा मोठा दावा। मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं राजकारण भाजपवरच उलटलंय। मवियाला बदनाम करण्यासाठी सुशांतच्या मृत्यूचा गैरवापर झाला। सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टवर काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांचं ट्विट आहे। दिशा साल्यान प्रकरणी उद्धव ठाकरेंचा मला 2 वेळा फोन, पत्रकार परिषदेमध्ये आदित्य ठाकरेंच्या नावाचा उल्लेख करू नये अशी विनंती केली, नारायण राणेंचं वक्तव्य। दिशा साल्यांच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर 2 एप्रिलला सुनावणी। आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोरिया यांच्यासह मुंबई पोलिसांवर याचिकेतून आरोप करण्यात आले। दिशा साल्यान प्रकरणामध्ये मुद्दाम आदित्य ठाकरेंवर कारवाई होऊ नये, जे दोषी असतील त्यांच्यावरच कारवाई व्हावी, रामदास आठवलेंचं वक्तव्य। जातीयवादी नेते कोण आहेत हे गडकरींना विचारलं पाहिजे। ते मोठे नेते आहेत आणि त्यामुळे मोठी नावं घेऊ शकतात। अशा नेत्यांना पक्षामध्ये ठेवू नये, नारायण राणेंचं वक्तव्य। प्रत्येक वेळाला दुसरी माळं वेळीच दिसतात, नितेश राणे यांचं संजय राऊतांना उत्तर। दरम्यान फडणवीसांचं हे सरकार मनोरुग्णांचं सरकार दिसतंय, राऊतांनी टीका केली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांसोबत आज आढावा बैठक।